सपनों को बस्ते में रख कर चले हम, उम्मीदों के पथ पर घर से चले हम। सपनों को बस्ते में रख कर चले हम, उम्मीदों के पथ पर घर से चले हम। स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम। स्कूल चले हम, स्कूल चले हम। पापा, अगर मैं अफसर बन गई तो आपको मुझ पर नाज होगा ना? हम जो बन ना सके थे कभी, काटी जैसी भी हो जिंदगी, पर अपने बच्चों को हम देंगे उनकी राहें। स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम। स्वागतानंतर आपला आजचा जो प्रवेशोत्सव आहे, तर त्या निमित्ताने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मी आपल्या शाळेचे प्रिन्सिपल माननीय जोशी सर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या चिमुकल्यांना मार्गदर्शन करावं. आवाज येतो ना बेटा सगळ्यांपर्यंत? माईकची गरज आहे? व्हेरी गुड. आजच्या या प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी खास करून आपण ज्यांना आमंत्रित केलं, की ज्यांनी आपल्या कार्याने आणि कर्तृत्वानं पंचायत समिती शिरपूर येथे एक आगळंवेगळं स्थान प्राप्त केलं आणि आपल्या कार्यकालामध्ये भरपूर केंद्र प्रमुख झाले असतील, परंतु यांनी त्या केंद्र प्रमुख पदाला जी शोभा यांच्यामुळे वाढली ते आदरणीय अनिल बालिस्कर सर. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय एच जे पाटील सर, दोन्ही या ठिकाणी आपलं सर्वांचं प्रतिनिधित्व करणारे महिला आणि पुरुष पालक आणि उपस्थित सर्व पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम HR पटेल कन्या माध्यमिक विद्यालयाच्या वतीने शाळा प्रमुख या नात्याने उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि खास करून चिमुकल्यांचं, की ज्यांच्यासाठी हा खास कार्यक्रम आयोजित केलेला आहे, सगळ्यांचं या ठिकाणी शब्द सुमनाने स्वागत करतो. आपल्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या. शाळा प्रवेश कार्यक्रम आयोजित केलाय, त्यासाठी खास करून उपस्थित या त्रिमासिकचे प्रमुख आणि माझे पूर्वाश्रमाचे मित्र, तुमचं भाग्य आहे की तुम्हाला काम करणारा प्रत्येक व्यक्ती काम करतो त्यांच्या पद्धतीने, पण त्या कामामध्ये याचे इनोव्हेशन असतं, डिवोशन असतं, मोटिवेशन असतं. असे या शाळेचे त्रिमासिक प्रमुख रिस्पेक्टेड प्राचार्य जोशी सर, सॉरी नावात जाऊ द्या तिकडे, पण त्यांच्या कामातून आपण त्यांना बोलू. तर असे तुम्हाला प्राचार्य लाभले. त्याचप्रमाणे सन्माननीय पर्यवेक्षक सर, उपस्थित पालक वर्ग आणि जे बसलेले चिमुकले ते माझे बालमित्र. तर म्हणजे सरांनी तुम्हाला सांगितलं, बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्या आहेत. मी तेच बोलणार होतो. तर म्हणजे तुम्ही उद्याची भवितव्य आहे, उद्याचं भविष्य आहे, जे 1964-66 मध्ये तुम्हाला समजणार नाही, त्यांनी मंडळाला सांगतो. टोटल एक तयार झाला तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की या देशाचे भवितव्य या भिंतींमध्ये, वर्गांमध्ये घडलेलं आहे. या भिंतीमध्ये म्हणजे दगडविटा यांनी टाकलेले, सिमेंट टाकलेले म्हणजे इमारत नव्हे, तर त्याच्यात प्रत्येक मुलांचा जो श्वास आहे, प्राण आहे, वर्गामध्ये घडतं. अशी शाळा, अशी शाळाचे तुम्ही एक भवितव्य आहे.
देशाचे भवितव्य आहे आणि चांगल्या अशा प्रिमायसेसमध्ये तुमचे भविष्य घडावं म्हणून तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला इथे प्रवेश घेतला. शाळा भरपूर आहेत, बरोबर आहे की नाही? भरपूर शाळा आहेत. मी इथे ॲडमिशन का घेतलं? कारण तुमचे भविष्य उज्ज्वल व्हावं. पण ते लक्षात ठेवायचं, शाळा भरपूर आहे, सुंदर आहे, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. तुमची मानसिक तयारी नसेल, तुम्ही अभ्यास करत नसाल तरी होणार नाही. आलं लक्षात? म्हणून तुम्हाला अगदी गडबडून जायची गरज नाही, गोंधळून जायची गरज नाही, टेन्शन घ्यायचे नाही. लढते विदाउट बर्डन, बोजा विना त्यांनी करायचं. पहिल्या दिवशी तुमचा किती सत्कार झाला, तसा सत्कार तुम्ही जेव्हा 12वी सोडा ना, तसा तुमच्या याच्यापेक्षा मोठा देवी सत्कार होईल. किंवा जेव्हा तुम्ही स्टडी कराल तर. आलं लक्षात? आपल्या तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय पिताश्री भाईसाहेब अमरीभाई पटेल साहेब यांची शाळा आहे आणि या शाळेचे पावित्र्य टिकावं म्हणून आम्ही सर्व प्रयत्न करतोय. तेव्हा तुम्हाला आम्ही आश्वासित करा की तुम्ही दररोज येणार, सगळ्यांनी अभ्यास करणार आणि तुमच्या आईवडिलांचे जे गुण आहे त्यापण बघा बाळाकडे जगामध्ये मूल्यांच्या संस्कार हा होत चालला. तुम्ही लहानपणापासून पालकांना मोबाईल सांगून